शिवसेना आमदार पात्रता प्रकरणाचा आज फैसला होणार आहे। तर ठाकरे गट आणि शिवसेनेचे भवितव्य आजच्या या फैसल्यावर ठरणार आहे। दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होईल। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कोण पात्र ठरणार तर कोण अपात्र होणार ते आज पाहावं लागेल। निकालाआधीच राज्याचं राजकारण तापल्याचं दिसतंय। शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर आज ऐतिहासिक निकाल येणार आहे। तर आज दुपारी 4 नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत निकाल देणार आहेत आणि या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष असेल। 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान झालेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर आज अखेर हा निकाल येणार आहे। तर या निकालावर ठाकरे गट आणि शिवसेनेचं भवितव्य ठरणार। तर शिवसेना आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष काय निकाल देतात याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे। अपात्रता प्रकरणाची प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर निकालाचं वाचन आज केलं जाणार आहे। पण हा निकाल नेमका काय असेल याविषयी जनमानसात प्रचंड उत्सुकता आहे आणि यावर बोलण्यासाठी असीम सरोदे सर कायदेतज्ञ हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सरोदे सर, तुम्ही एक ट्विट केलेला आहे, आज निकाल आहे पण त्याविषयीचा ईमेल आला नसल्याचं तुम्ही म्हणताय, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? आम्हाला दर सुनावणीच्या आधी जितेंद्र भोळे साहेबांच्या सहीनी एक ईमेल येतो की किती वाजता सुनावणी आहे, किती वाजता अध्यक्षांच्या दालनात जमायचं आहे। परंतु आता आज निकाल आहे पण अजून कालपर्यंत आणि आज सकाळपर्यंत सुद्धा कोणती ईमेल आलेली नाही। त्यामुळे नेमकी वेळ काय निकाल देण्याची हे आम्हाला काही कळलेलं नाही आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे, भारतातल्या सगळ्या संविधान जाणणाऱ्या लोकांना उत्सुकता आहे की निश्चितीमध्ये अजूनही वेळ का कळवली नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण की कालपासून सांगण्यात येत आहे की 400 ते 500 पानांचा न्याय निर्णय तयार झालेला आहे। मग सगळं काही तयार असेल तर मग निदान वेळ त्यांनी कळवली पाहिजे, म्हणजे सगळ्या वकिलांना तिथे पोहोचणं शक्य होईल। पण सरोदे सर, मग यामागचं कारण नेमकं काय असू शकेल? कारण काहीच माहिती नाही, पण कदाचित वेळेवर त्यांना कळवायचं असेल, अजूनही त्यांची तयारी झाली नसेल न्याय निर्णय देण्याची किंवा त्याच्यावर फायनलायझेशन जे काही व्हायचं आहे ते अजून झालं नसेल। शब्दांची रचना, शब्द कोणते वापरायचे, त्याच्यामध्ये सुधारणा, हे सगळं सुरू असेल काम कदाचित असं वाटतं। मग सरोदे सर, याचा अर्थ निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे? नाही, निकाल लांबणीवर मुळीच पडणार नाही, कारण की सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश आहे। अर्थातच काही खूप अनफोर्सिन रिझन ज्याला आपण म्हणतो की अगदीच कोणाची तरी प्रकृती ढासळलेली आहे आणि खूपच गंभीर आहे, अशा वेळेसच म्हणजे ते अध्यक्षांच्याच प्रकृती संदर्भातली चिंता आहे। त्यामुळे त्यांचं तसं काही प्रकृती स्वास्थ्य चांगलं असेल तर पुढे ढकलण्याची कोणती कारणी मीमांसा आपल्याला करता येत नाही। त्यामुळे आजच निर्णय होईल असं मला वाटतं। निश्चितच सरोदे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी। तर कायदेतज्ञ असीम सरोदे हे आपल्यासोबत जोडले गेले होते। आतापर्यंत कोणताही मेल आलेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आता पुढे नेमकं काय काय होतं ते पाहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।